नागपुरातल्या गॅस कंपन्यांच्या विविध एजन्सी गोडाऊनमध्ये ग्राहक स्वतः सिलेंडर घेण्यासाठी पोहोचतात। नागपुरात रोज 30,000 एलपीजी सिलेंडरची आवश्यकता असते। नागपुरातील घोगाली परिसरातील गॅस गोडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। आखातातील युद्धाचा परिणाम नागपुरातील एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर देखील होताना दिसून येऊन राहिलेला आहे। अलीकडच्या 2 ते 3 दिवसांपासून जे आहे ते गोडाऊन समोर जे आहे ते मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे। सिलेंडर घेण्यासाठी ही ग्राहकांची गर्दी होत आहे। ग्राहकांच्या तक्रारी आहेत की एकतर जो मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ज्यावरून ते नेहमी गॅसची बुकिंग करायची ती बुकिंग होत नाही आहे। बुकिंग झाली तर OTP मिळत नाही, OTP मिळाला तर 3-3, 4-4 दिवस झाले तरीही सिलेंडरची डिलिव्हरी होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत। आणि त्यामुळे जे आहे ते काही ज्या एजन्सी आहेत किंवा गॅसचे जे गोडाऊन्स आहेत अशा गोडाऊनसमोर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असल्याचं दिसून येतं। नागपूरचा विचार केला तर नागपुरात दररोज सुमारे 30,000 LPG सिलेंडरची आवश्यकता असते आणि तेवढा साठा पुरेसा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतं। सध्या आपण अशाच नागपुरातील HPच्या एका गॅस सिलेंडरच्या गोडाऊन बाहेर आणि इथे पाहू शकतो की सिलेंडर जे आहेत ते भरले जाऊन राहिलेले आहे। ट्रकमध्ये रिकामे झालेले ट्रकमधून आणि ते रिफिलिंगसाठी इथून आता जाणार आहेत। त्याचबरोबर प्रशासनही म्हणत आहे की पॅनिक होऊ नये ग्राहकांनी आणि जेव्हा नंबर लागलेला आहे तर डिलिव्हरी देखील जी आहे सिलेंडरची ती त्यांना वेळेवर मिळेल। मात्र अशाही परिस्थितीत अनेक ठिकाणी जे आहेत ते आता सिलेंडर मिळत नाही आणि त्याचा खास करून जो नुकसान होत आहे किंवा त्याचा परिणाम होत आहे तो कमर्शियल सिलेंडरवर होत असल्याचं दिसून येईल। कारण अनेक हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, त्यांनी आता चुलीवर आपलं जे काम आहे ते शिफ्ट केलेलं आहे। अशा परिस्थितीत आता प्रशासनाकडून पुन्हा नागपूरच्या ग्राहकांसाठी आणि खास करून LPG ग्राहकांसाठी आणखी कुठल्या सुविधा उपलब्ध करून देतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।